नमस्कार. आय आरो आयुर्वेद अँड ऑप्थॉल्मॉलॉजी. मोस्टली आयुर्वेदाची उपचार पद्धती पंचकर्म म्हटलं की सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय राहतो. मोस्टली पंचकर्म हे शरीरातली दूषित जे दोष आहेत ते बाहेर काढण्यासाठी किंवा शरीरावर अतिरिक्त वाढलेला जो लोड आहे, मन, हृदय याच्यावरचा जो लोड आहे किंवा सतत येणारा मनावरचा ताण, अनियंत्रित असणाऱ्या विचाराचा गोंधळ, ह्या गोष्टी पंचकर्माच्या सहाय्याने कुठेतरी आपल्याला थांबवता येतात. मोस्टली शरीरातले जे विष आहे ते मोस्टली मलमूत्र आणि स्वेद, मलमूत्र आणि स्वेद याच्या मार्गातनं बाहेर काढले जातात. जेणेकरून मलाचं निर्हरण व्यवस्थित झालं की मनावर मेंदूवरचा लोडही प्रत्यक्ष आम्ही व्यवहारात बघतो हा कमी झालेला असतो. मोस्टली मेंदूपासून रक्तपुरवठा हा डोळ्याकडे होत असतो, परंतु कुठेतरी मेंदूवर लोड होत असेल किंवा ब्रेन स्ट्रोक झाला असेल, पॅरालिसिस होत असेल किंवा अतिरिक्त अनियंत्रित शुगर असेल, अनियंत्रित वाढणारी बीपी असेल किंवा हार्मोन इम्बॅलन्स सारखे प्रश्न असतील किंवा अतिरिक्त टॉक्सिक्स कुठेतरी विषारी गोष्टीचा संपर्क आला असेल, म्हणजे साप, विंचू, कुत्रा, मांजर वगैरे असे जर चावण्यात जर कुठे संपर्क आला असेल किंवा त्याच्या विषाचा इम्पॅक्ट ही काही वर्षांनी डोळ्यावर येतो, तर हे सगळे टॉक्सिन्स हे शरीराच्या बाहेर काढण्यासाठी पंचकर्माचा उपयोग निश्चित होतो. त्याच्यामध्ये विरेचन आहे. मोस्टली जुलाबाद्वारे हे घाण बाहेर काढले जाते. स्वेदन म्हणजे पूर्ण शरीराला, अंगाला तेल लावले जाते, त्याला अभ्यंग म्हणतात. आणि नंतर मेडिकेटेड वॉटर, मेडिकेटेड जे हे असतं, वाफ असते, त्याच्यातनं शरीर पूर्ण स्वेदन म्हणजे त्याला वाफ दिली जाते. नंतर घृतपान, वेगवेगळे औषधं सिद्ध करून वेगवेगळे जे घृत आहेत, म्हणजे त्याला तूप म्हणूया, त्याच्यामध्ये वेगवेगळे औषधं सिद्ध करून तेही प्राशन करण्यासाठी दिले जातात. आणि बरेच काही असं रक्तमोक्षण आहे, ज्याने शरीरातलं रक्तमोक्षण करून शरीरातले दोष बाहेर काढले जातात. किंवा ज्या ठिकाणी आजार असेल, जसं दृष्टीच्या ठिकाणी समस्या असेल, तिथे जळू लावून किंवा जलोका लावून तिथे रक्तमोक्षण काढल्या जातं. जेणेकरून आतला डोळ्यावरचा जो इम्पॅक्ट आहे, सूज आहे, शोथ आहे, लगेच कमी होतं. काही लेप आहेत, काही परिक्षेक आहेत, काही अंजन असे स्वरूपाची चिकित्सा आहे. आणि हे आपलं सर्व आपल्या सेंटरला आपण निश्चित करतो आणि रुग्णांची जी दृष्टी आहे ती निश्चितच वाढण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी आयुर्वेदाचा पंचकर्माचा खूप चांगला इम्पॅक्ट येतो. नमस्कार.